विद्यमान सरपंच कविता तुषार पाटील यांच्यानंतर त्यांचा राजीनामा घेऊन आता नवोदित उपसरपंच पूनम निलेश पाटील यांना आजच त्या पदावर विराजमान झाले आहेत. खरोखरच अतिशय वेगळं असं आणि न सांगण्याजोगं म्हणजे अगदी रेग्युलर 8 महिने जो सरपंच पद आहे तो व्यवस्थितरित्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मिळाला जातो आणि खरोखर मिळालेला आहे आणि तोही वेळेवर. कोणीही कोणत्याही प्रकारे एकही दिवसाचा एक्स्ट्रा दिवस न घेता अगदी वेळेवर समंजसपणे राजीनामा घेतला आणि यांची बिनविरोध निवड झालेली आहे. खरोखर आताच आम्ही 10 कामं केलेली आहेत. तसेच जेव्हा आम्ही कामं मागायला गेलो एका ठिकाणी, तिथे आम्ही फक्त 2 कामं अशी मोठी मागितली की आम्हाला तलाव आणि एक मैदान गावासाठी हवा आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं काही न घेता आम्ही तो फक्त गावासाठी 2 कामं मागितली आणि खूपच सुंदर अशी कामं ती झालेली आहेत. त्या पाठीमागेच जवळजवळ 10 कामं आता लगातार केलेली आहेत आम्ही आणि कामं 2.5 वर्ष आणखी बाकी आहेत. कोणतीही कामं आम्ही बाकी ठेवणार नाही अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि सरपंच सुद्धा या सरपंच सुद्धा या पदाला न्याय देतील. तसेच माननीय केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील यांच्या आशीर्वादाने आम्हाला कामं सुद्धा दिली जातात आणि संपूर्ण गावामध्ये कामं हे की आम्ही ठेवणार नाही अशी आम्ही सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि धन्यवाद. विद्यमान उपसरपंच सौ कविता तुषार पाटील यांचं उपसरपंचावरचं रिक्त झालेल्या पदासाठी आज या गावच्या सरपंच पूजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या खऱ्या अर्थाने यांच्या एक प्रकारे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आज सौ पूनम निलेश पाटील यांची गोळेगावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सरपंच पूजा पाटील आणि त्यांचे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे या गावातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनाही मनापासून धन्यवाद देतो. कारण जो विश्वास आपण गावच्या सरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्यांवर ठेवलेला आहे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाता आज खऱ्या अर्थाने गावाचा विकास करण्याचं काम सुरू आहे. मी सौ पूनम पाटील यांना सांगू इच्छितो की मागील ज्या उपसरपंच होत्या त्यांनी जे काम केलेलं आहे सन्माननीय सरपंच पूजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने ती कामं कशा प्रकारे पुढे नेता येईल याचा तुम्ही आजपासूनच ध्यास घ्यावा. विकास कामाबद्दल जर बोललं तर माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आणि सहकार्याने नेहमी गावच्या विकासासाठी त्यांचं वेळोवेळी सहकार्य असतो. बरीचशी कामं या गावामध्ये वेळोवेळी झालेली आहेत. जलजीवन मिशन असो, सिमेंट कॉन्क्रीट रस्ता असो, ड्रेनेज लाईन असो आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी आपण स्मशानभूमी आहे त्याच्या बाजूला जेव्हा जातो आपण त्यावेळेला स्मशानभूमी घाट असेल आणि समोरचं मैदान असेल तसं एक चांगल्या प्रकारचं आणि जनतेच्या नजरेत येणारं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि ते लवकरच पूर्णत्वास येईल अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. मला एवढंच सांगू इच्छितो का खऱ्या अर्थाने ज्या विश्वासाने जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे त्या विश्वासाला आपण पात्र आहात आणि ज्या जबाबदारी आपल्यावर ज्या दिलेल्या आहेत मी पूनम पाटील यांना पुन्हा विनंती करेन का जो आपल्यासाठी कालावधी उपसरपंच पदाचा मिळालेला आहे त्या उपसरपंच पदाचा खऱ्या अर्थाने कशा प्रकारे त्या पदाला आपल्याला न्याय देता येईल आणि सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सहकार्य करून उर्वरित जी कामं आहेत ती कशा प्रकारे मार्गदर्शन लागतील अशी मी सर्व ग्रामस्थांतर्फे आशा व्यक्त करतो. आणि त्यांना ज्या ज्या वेळेला काही अडचणी येतील त्या अडचणी असतील गावचे वरिष्ठ असतील मी स्वतः असेल सन्माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असेल यांचं नेहमी आम्ही एक प्रकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढील जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याचा ग्रामपंचायत सरपंचाने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना
आम्ही सहकार्य करून ते पूर्णत्वास आणू अशा प्रकारचं एक आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी पूनम पाटील यांना त्यांच्या उपसरपंच पदासाठी धन्यवाद देतो. आणि आज ज्या प्रकारे गर्दी जमलेली आहे, एका गावाचं सरपंच पद आणि उपसरपंच पद कसं असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं या गावचं आपण प्रतिनिधित्व करावं. त्या प्रकारचं आज तो पूनम पाटील यांनी यांचं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे जो विश्वास जनतेने आपल्याला दाखवलेला त्या विश्वास सार्थ आपण ठरवावा अशी मी आशा व्यक्त करतो. सरपंच सदस्यांनी हार्दिक हवाई करते, मनापासून धन्यवाद म्हणते. आणि जसा माझ्यावर विश्वास दाखवलाय सरांनी तसं मी नक्की प्रयत्न करते सर्व काम करण्याचा. निवडणुकीत जे आमचे समोर जे काम ग्रामस्थ ठेवतील ते आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. यांची पत्नी जी सरपंच पदावर विराजमान झालेली आहे उपसरपंच पदावर कार्याला करणार आहे सुरुवात. आणि तिला गोव्यात समजतं इथं नातेवाईक सगळ्यांनी सहकार्य करावा आणि तिला प्रोत्साहन द्यावा आणि तिच्या कामाला दुजोरा द्यावा. ती पुन्हा कामाला सुरुवात करणारच आहे आणि महिलांना किंवा महिला विकासकडे पण लक्ष द्यावा. धन्यवाद.